मंडळी आपल्या प्रेयसीच्या लग्नात घुसलाय तिचा प्रियकर आणि त्यांचा प्लॅन आहे पळून जाण्याचा. चला तर बघूया तिच्या लग्नाचा बँड वाजतोय की त्यांच्या प्लॅनिंगचा. वहिनी 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 साडी बघा ना, बरोबर आहे ना? हो ठीक आहे ठीक आहे. ऐक ना. पण आई खूप फुलते मला असं नाही वाटतं. ठीक आहे ऐक ना. तुझ्याकडे एक्स्ट्रा नथ आहे का ग? नाही अणत नसेल. अरे मी घरी गडबडीत विसरले वाटतं. अगं इकडून नको बाहेर काढूस, मागे कर, सगळं फेटा घालायचा ना, इकडून सगळं बाहेर येईल असं. आया फेटा पण आहे. ए आपण जाऊया, नाही तर ते पुरुषांनी फेटा बांधायच्या आधी ना आपण पोहोचूया, नाही तर संपवून टाकतील सगळे. हो असं होतं ना. हो ना. हो पण ठीक आहे ना. पुरुषांनी फेटा बांधला काय का अजून काही बांधलं काय, शेवटी आपल्या बरोबर आलेले गडीच दिसतात. एवढं खरं नव्हतं बोलू मामे मामे अरे काय काय लावलं काय तुम्ही ना? नाही, नाही. अरे काही घाई आहे की नाही? तयार नाही झाले तुम्ही अजून? माझी मॅचिंग चप्पल कुठे गाडीत आणायला सांगितलेली? अरे बाप. विसरलास ना. परत विसरला. आणतो अरे तो भटजी माया मागे लागलाय, तो कुरू कुरू करू राहिला. तुम्ही तयारी करा ना पटकन. चप्पल आण ना. चप्पल आणतो मी. बरं ही शिवा कुठे? ही काय? अरे बापरे. ऐ तू का बरं हरवली अशी? अबे तुझेच लग्न ना, एन्जॉय कर ना. अरे तुझ्या नवरा पाय किती एक्साइट झालाय. त्या एक्साइटमेंट मध्ये त्यानं ना शेजारी बसलेल्या गुरुजीच्या कंबरला चिमटा काढला. बोल काय केलं बरं? गुरुजींना चिमटा काढला. कचकन त्यानं चिमटा काढला, पावरून मी गेले. बाय 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 लाजून मी गोरी मोरी झाले, गोरी मोरी झाले. अरे लगन तर लागू द्या. पहिलेच नाचायला सुरुवात केली तुम्ही ना. अरे तुम्ही आवरा ना, ती नवरी तयार करा ना पटकन. हो शिवा, काय झालं बाळा? काय झालं? काही नाही झालंय मावशी, माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय मी. ते एक दिवस नवरी बरोबर शूट करतात ना, तसं करायला येणार होती, ती आली नाहीये अजून. तेच आहे ना, नाही तर नाईटला कॅमेरा घेऊन घुसायची रूम मध्ये. वहिनी काय बोलताय वहिनी? अरे नका ना तिचं. रात्री कशी येईल? टांग नाही देणार आहे ती मला. हा? टांग नाही देणार ना, दिवसाचं येण्याचं प्रॉमिस केलंय ना तिने. विथ ब्राईड आहे ना. नाही पण तू काय तिची वाट पाहते? आपण ना फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग मला लावलाय ना. हो ना. तो खेचीन ना सगळी व्हिडिओ शूटिंग. कशाला खेचीन? मग? दादा हे बघ, माझ्या ना आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. मामी मला शूट करायचं मी ठरवलं आणि मी आधी सांगितलेलं आत्या. मी आधी सांगितलं. अरे ऐका ना. बघ करू बाबा, काहीतरी. तिची मैत्रीण कुठे बघ ते. हो करू, पण तुम्ही इले पहिले तयार करा. तू आता काय चप्पल तुम्ही आणतोस का माझी आधी? हा आणतो. तू टेन्शन नको घेऊ, मी पाहतो ते. हो. या मैत्रिणीला पाहतो मी. तुम्ही आवरा हो मावल्या हो. तिचं आहे ना ते थोडंसं सकल करून दे, ते सुट्ट. ए तुझी फोल्ड झाली आहे थोडी साडी. हो ना, तेच तर सारखं प्रॉब्लेमच होतोय. शिवा तू आलास. ओंकी तू आलीस. हिची वाट बघत होतीस? ही बघ, ही ती माझी मैत्रीण ओंकी आहे ती. हो असं काय? किती वेळ लावला येण्याला? तूच ना ओंकी? ओंकी ओंकी शिवा केवढी वेळ वाट बघत होती. हो ना. ओंकी 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 ए, ओंकी असं काय नाव आहे? कधी ऐकलं नाहीये. हे काय अर्थ काय नावाचा? मामी अय्या माझ्या नावाचा अर्थ विचारला यांनी. सांग ना ग. नाही ऍक्च्युली काय आहे, ओंकी जॅपनीज नाव आहे ना. आमचे पूर्वज आहेत की नाही सगळे जपानवरनं भारतात आले, तर आमच्यात प्रथा आहे जॅपनीज नाव ठेवायची. वहिनी
तिचा आवाज किती नाजूक आहे नाही का गोड आहे गोड हे गाणंही छान म्हणत असेल. हे गा ना गा एखादं गा नको नको गा गा म्हणजे बाई ग कस टोचतय सारे माफ नाहीये ते करा ओंकी. बाई ग कस खाजतय बाई ग कस करमत करमत नाही नाही. नो प्रॉब्लेम हे पण मला तुझं नाव आवडलं ओंकी आणि जॅपनीज मुलीला मी पहिल्यांदाच बघतीये मी इंडियनच आहे जॅपनीज नाव आमचे फक्त- पूर्वज जपानचे होते अगं मामी ओंकीचे आई बाबा आहेत ना खूप फेमस आहेत. फेमस आहे काय करतात ते ते जपानी तेल बनवतात. काही बोलशील नाही जपानी तेल नाही बनवत ते आहेत ना आमच्या जपानमध्ये आमचे तेलाचे हापसे आहेत. हापसे नाही पण हे तेलाच्या तर विहिरी असतात ना हापसे कुठे आले विहिरी म्हणजे त्या सगळ्या साऊदीमध्ये जपानमध्ये हापसेच असतात. असेल. शिवा चल मला चल आता आपल्याला शूटिंग करायला जायचंय की नाही मग गाडी तयार आहे गाडीत बसायचं आणि भूर म्हणजे आम्हाला ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे की नाही त्याचं काय होतं सॉरी हा त्याचं काय आम्ही गाडीत बसणार गाडी अशी पुढे जाणार आणि युटर्न घेणार आणि मग आम्ही शूटिंग करणार हा चला 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 एक मिनिट म्हणजे मंडपा बाहेर जाणार हो हो अगं मामी ते डे विथ ब्राईड आहे की नाही म्हणजे मंडपातून एंट्री पासून ते वरात निघेपर्यंत सगळं शूट करणार आहे ओंकी हो की नाही चल 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 नाही, नाही, एक मिनिट शिवा म्हणजे मंडपाच्या बाहेर जाणार म्हणतेस तू अगं वेडी आहेस का मामी. हळद लागलीये तुझ्या अंगाला अजिबात नाही जाऊ शकत हळद उतरल्याशिवाय बाहेर नाही, नाही थोडा वेळ जाऊ देत मला सुद्धा नव्हतं सोडलं थोडा वेळ जाऊ देत ना थोडा वेळ जाऊ देत हा, शिवा. थोडा वेळ जाऊ देत ऐका ना मला नाही, शिवा. प्लीज थोडा वेळ हे बघा 2 मिनिटासाठी नो काय नो मला माहिती होतं तुम्ही असं करणार आहे. अगं, चिडायचं नाही म्हणजे नेहमीच आहे तुमचं माझं काहीच ऐकत शिवा नाही तुम्ही मी समजावते मी सांगते माझं ऐकत नाही. शिवा शिवा रडू नकोस ना आता रडू नकोस रडू नको काय तुझ्यामुळे झालंय लेट एवढा लेट मी सांभाळतो ना जरा थांब ना थोडा वेळ थांब ना यार. काकूस ऐका ना आम्ही लॉन मध्ये जाऊन शूट केलं तर चालणार आहे का तुम्हाला थोडा वेळ जातो लॉन मध्ये चालेल लवकर यायचा लगेच येतो. एक मिनिट कशाला हे लग्नात आलीये ही आणि असे कपडे घालून आली हे कसं दिसतं मंडपात छान. बाहेर जाणार शिवा तुझ्या मैत्रिणी अशा कशा ग अजिबात नाही चेतू, मामी. त्या आहेराच्या पिशवीतली एक साडी दे तिला हो ना, साडी नको ऐका मला काय ना मला ते पोटऱ्यांना ना कापडाची एलर्जी आहे जरा म्हणून मी एवढंच घालते फक्त पोटऱ्यांना जर कापड लागलं ना गोळे येतात पोटऱ्यांना कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे बाकी काही नाही अहो नाही खरं अगं, खरं नाही नाही तुला कळणार सुद्धा नाही पोटऱ्यांना घासत नाही साडी खरंच सांगते नाही तसं नाही इथे कमरेला ना मी थोडं वॅक्स पण केलेलं नाहीये तर केस आहेत थोडेसे म्हणून नको छान साडी दिसेल ते आम्ही येतो बरं का हा, मी निघतो कोण आहे ही? दादा माझी मैत्रीण आहे ओंकी. ओंकी शिवा तू काही बोलली नाही तुला एवढी सुंदर मैत्रीण आहे ते ही सुंदर आहे दादा. रूप सुंदर आहे ती वाह माई सेल्फ हेमंत प्यार से लोग मुझे हेमू कहते हैं. नमस्कार हेमंत वहिनी इकडे वहिनी याच्या आधी हेमंतला असं इतकं रोमॅन्टिक बोलताना कधीच ऐकलं नाही बघितलं का कसं मग मी काय म्हणते त्याला आवडली अशा विचारा हेम्या ए हेम्या मामी असं हेमे आहे नका म्हणू ना कसं तरी वाटत ती हेमू म्हणा हेमू एवढी वर्ष हेम्या म्हणते तेव्हा चालायचं आज अचानक हेमू म्हणा नाहीतर काय, हा? नाही ना. काय खरं सांग काय? आवडली आहे ना
बोलले होते ना वहिनी करेक्ट. नाही म्हणजे खरं सांगा वा मी आता एवढे स्थळ पाहिले पण त्या पोरींमध्ये जे नव्हतं ना ते हिच्यात आहे. हिला पाहिल्यावर ना असं आतमध्ये असं असं काहीतरी होतं म्हणजे असं जबरदस्त वहिनी बोला मी बोलते. ओके 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 इकडे ये ग. इकडे ये बस. अगं ये बस ग. तुझं वय काय आहे? माझं 27. 27. लग्नाचंच वय म्हणजे. मग काय तुझा लग्नाचा विचार? त्यासाठीच तर एवढा नटून आलोय. आले तुम्ही करायला द्याल तर शपथ. आमचा हेम्या पण लग्नाचा आहे. बिन लग्नाचं म्हणायचं आहे का तुम्हाला? जोक केला जोक. चालतं आपल्याला काही कर मग विचार. कसला? हेम्याचा. कशाला? अगं आम्ही ना किती वर्ष हेम्याच्या मागे लागलोय. लग्न कर पण नाही. 50 स्थळ रिजेक्ट केल्यानंतर आज त्याला तू खूप आवडली. त्यांना काहीतरी होतंय. तो लाजतोय असे लाजतंय ते. लाजराय आमचा हेम्या अगदी. नाही मला नाही करायचं इतक्यात लग्न. बस एवढंच आहे. का 27 वर्षाची आहेस तू? हे बघ वेळेत केलं पाहिजे सगळं. असं आहे ना नंतर कधी मुलं होत नाहीत. मी जर यांच्याशी कितव्याही वर्षी लग्न केलं ना विश्वास ठेवा मला मुलं नाही होणार. असं नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. काकूच माझ्या पत्रिकेत आहे ना मंगळ आहे. मी बघितलंय. जर यांनी माझ्याशी लग्न केलं ना तर हे मरतील. मी मर्याले तयार आहे. का मले विश्वास नाही त्याच्यावर. तू टेन्शन नको घेऊ. 900 एकर जमीन आहे. 300 एकरामध्ये ऊस, 200 एकरात केळं, बाकी रताळ, काकडी, गाजर, मुळा सगळ्या फळभाज्या घेतो मी. मला नाही आवडत या फळभाज्या. मला नाही आवडत या फळभाज्या. नाही तुझ्याशी लग्न करून 1.5-2 महिने बी जगला तरी गैर आहे पण राजा सारखं जगू आपण. दादा त्या मावशी मामी काय झालं आता? का गं? तिला त्रास द्यायचा नाही. ती नाही म्हणते जबरदस्ती कसली करताय तुम्ही? ज्यूस पाजू का तिले? नकोय 2 मिनिटं द्या मी शूट करून येते लगेच. कोणी यायचं नाही अजिबात. कोणी यायचं नाही. तिला त्रास द्यायचा नाही. ऐक ना, तिकडे जा. तू वहिनी तिकडे आहे. जा. तिकडे जा. वहिनी. हिचा राग आवडला पाहिजे. काय अरे उंकी काय करतोय? गाडीवाला थांबलाय कधीपासून? आपल्याला पळून जायचंय ना? हा? पळून जायचं म्हणजे नाही आपल्याला पळायचं शूटिंग करायचंय ना? 1 मिनिट. हे काय आलंय? कोण आहे? कोण? माझी दुसरी मैत्रीण आहे दत्तू. दत्तूश्री नाव. पाया पडते हा. अगं नाही असू दे असं. तिला दाढी आहे. ती लव आहे. थोडी बायकांना असते ना. एवढी लव आहे. काय झालं ना जरा जास्तच लव आहे. लहानपणी उलटा रेझर फिरवला हिने म्हणून. वेडी आहेस का? असा उलटा रेझर कधीच नाही फिरवायचा. आता मला सांग तुझं लग्न झाल्यावर नवऱ्याची दाढी तुला टोचणार का तुझी दाढी नवऱ्याला? वहिनी काय बोलताय? आत्या, नका कॉम्प्लिकेट कर. काय करा आता? का दोघांची दाढी अशी वेलक्रो सारखी नका मार. गाडीवाला बोंबलतो मला. गाडीवाला भोंबलतो म्हणजे फोन कर ना. टिकली आणि ओढणी घालून आलास म्हणजे काय स्त्री झालास? पट्टाय तुला मूर्ख माणसा. हे केवढं केलंय मी. तू काय केलंय? येळा कुठला? काहीही बोलू नकोस. आपल्याला आता बाहेर जातो. मी काहीतरी करतो. आपण जाऊया. हो, जाऊया. निघूया. आम्ही निघतो. आम्ही पटकन शूटिंग करून आलो. हा? चल. नाही पण लवकर या. एक मिनिट. नका ना आता. तुझं तरी ठीक आहे. ही काय ग शिवा तुझ्या मैत्रिणी? ह्या अशा मैत्रिणी हे काय घालून आलीस तू? तुम्हाला का लोकांना कपडे घालायचे मला कळत नाही. लग्न आहे ना मैत्रिणीचं असं येतात का? नाही, बरोबर आहे. चेतू हिचं उंकीचं राहू दे. हिला साडी नेसव. ये ग. बरोबर. अगं, या. ये मावशी, या, अगं, ताई, नाही, इकडे या. अगं, तू- दाढी काय ते पण
एवढे नका काढू बस ग. प्रॉब्लेम होईल खूप मोठा बस हे घाल दादा अरे दादा सोड ना तिला नको ना त्रास ए, दाढी काढायची, दाढी काढायला पाहिजे. अरे ओंकार अरे बघ ना माझी दाढी काढतायत अरे माझ्या गर्लफ्रेंडला फक्त माझी दाढी आवडते रे नको ना एक मिनिट तू 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 मुलगा आहेस? मग तो पण मुलगाच आहे नाही हा मुलगा आहे नाही शिवा मामी. हे सगळं काय आहे शिवा? शिवा हे सगळं काय आहे? कोण आहे हा शिवा कोण आहे हा माझा बॉयफ्रेंड आहे ओंकार बावळट मुली अगं लग्नाच्या दिवशी तरी बॉयफ्रेंड पासून लांब राहायचंच ना पुढे अख्खं आयुष्य आहे. वहिनी काय बोलताय काय मामी वा 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 मस्त होता हा सावळा गोंधळ. प्रसाद दा. ओमकार तुझं कौतुक करायला हवं नाईस अटेम्प्ट छान दिसतोयस तू आणि एलिगंटली कॅरी केलंस ते म्हणजे तो नी लेंथ ड्रेस असून तुझ्या उठण्या बसण्यामध्ये कुठेही असं काही ऑकवर्डनेस नव्हता तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि कॅरेक्टर्स वेगवेगळी छान होती मजा आली सई. कडक परफॉर्मन्स होता मला असं वाटलं वातावरण निर्मिती फारच तुम्ही सुंदर केली होती म्हणजे अजूनही रसिकाच्या केसांना रोलर्स आहेत तू चालू स्किटमध्ये केस बनवलेस सो हा माहोल खूप सुंदर क्रिएट केला होता तुम्ही आणि ॲक्शननी बोलणारं कॅरेक्टर मला फार आवडलं तुझं चेतू हे म्हणता काय काय रिॲक्शन्स फारच कमाल होत्या शिवाय गोड दिसतेस ओमकार तुझं विशेष विशेष कौतुक फार छान दिसतोयस आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी संपले होते हसून फार मजा आली मस्त ये बात कीप इट अप. थँक्यू.